पद्माकर रंगनाथ कुलकर्णी हे नाव आपल्या सर्वांनाच परिचयाचे आहे. एक अशी व्यक्ती जिने अगदी तरुणपणापासूनच आपले उभे आयुष्य समाजसेवेमध्ये झोकून दिले आणि वैयक्तिक जीवनातही आप्तस्वकीयांना जोडून आपली छाप पाडत आले. चला तर मग ह्या फिल्ममधून आपण जाणून घेऊया ह्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचा जीवन प्रवास. मूळचे सातेफळ गावचे व देऊळगाव राजा येथे वास्तव्य असलेल्या सातेफळकर कुटुंबामध्ये श्री रंगनाथराव सातेफळकर व सौ अन्नपूर्णा रंगनाथ सातेफळकर या दाम्पत्याला 27 जानेवारी 1951 रोजी रात्री 9 वाजता एक पुत्ररत्न प्राप्त झाले. त्याचे नाव त्यांनी पद्माकर असे ठेवले. पुढे कालांतराने कुटुंबाचे नाव सातेफळकर वरून कुलकर्णी करण्यात आले. 3 थोरले बंधू व 3 थोरल्या भगिनी ह्यांच्या पाठचे पद्माकर सर्वांचे भाऊ म्हणून प्रचलित होऊ लागले आणि पुढे जाऊन 2 धाकट्या बहिणी व 1 धाकटा बंधू ह्यांचा थोरला भाऊ म्हणून भक्कम आधार बनले. वडिलांचा पदा, आईचा पद्माकर आणि सर्व भावंडांचा भाऊ देऊळगाव राजा येथील बालाजी फरसावर असणाऱ्या घरात लहानाचा मोठा झाला. शालेय शिक्षण देऊळगाव राजा येथील शाळेत पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी धुळे येथे त्यांनी मुक्काम केला. धुळ्यातील कॉलेजमधून BSc शिक्षण पूर्ण करून पुढे एका कॉलेजमध्ये गणिताचे प्राध्यापक म्हणून कामाला सुरुवात केली. काही काळाने एका रसायन कंपनीमध्ये नोकरीनिमित्त मुंबईत आले व डोंबिवलीमध्ये स्थायिक झाले. पुढे काही वर्षातच रसायन कंपनी बंद पडल्यामुळे नोकरी जाण्याचा धक्का एका आव्हानासारखा पेलला व नव्या उमेदीने केमिकल प्रोडक्ट्सचा छोटा व्यवसाय सुरू केला. संघ व भाजपच्या रूपातून सुरू झालेला जनसंपर्क व्यवसायातही सत्कारणी लागला व त्याच व्यवसायाच्या निमित्ताने जनसंपर्क अजून घट्ट होऊ लागला. 22 एप्रिल 1984 रोजी पूर्वाश्रमीच्या सरोज सखारामपंत खुंटेफळकर आताच्या सौभाग्यवती प्रणिता पद्माकर कुलकर्णी ह्यांच्याशी ते विवाहबद्ध झाले व 22 फेब्रुवारी 1988 रोजी पद्माकर आणि प्रणिता ह्यांना एक गोंडस असे कन्यारत्न प्राप्त झाले. पुढे पद्माकर आपल्या अर्धांगिनीकडे संसाराची सर्व सूत्रे सुपूर्त करून आपली समाजसेवेची गाडी सुरळीत चालू ठेवत संघ व भाजपच्या विविध चळवळी व मोर्चांमध्ये सक्रिय सहभागी राहिले. अनेक कार्यक्रमांचे नेतृत्व त्यांनी केले. स्थानिक निवडणुकांमध्ये भाजपच्या अधिकृत उमेदवारांचा प्रचार असो अथवा पक्षश्रेष्ठींच्या व बड्या नेत्यांच्या सभा आयोजित करून त्या यशस्वीरित्या पार पाडणे असो, अशा सर्व कामगिऱ्या त्यांनी चोख बजावल्या. भाजपचे डोंबिवली पश्चिम विभागाचे कार्यालय अध्यक्ष ह्या नात्याने स्वतः दिवस रात्र पायी फिरून विविध स्तरावरील लोकांना भेटून त्यांच्याकडून भाजपच्या कार्यालयासाठी भरघोस निधी उभा केला व त्या निधीतून एक उत्तम व सामान्य जनतेसाठी सदैव उपलब्ध असणारे जनसंपर्क कार्यालय उभे केले. कालांतराने त्याची पक्षाच्या प्रती असलेली निष्ठा व कामगिरी पाहून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांना भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून नेमण्यात आले व ते ह्या निवडणुकीत भरघोस मताने विजयी झाले. पुढे चालून भाजपच्या वरिष्ठांकडून मिळालेल्या अनेक जबाबदाऱ्याही त्यांनी निस्सीमपणे पार पाडल्या. आगामी काळामध्ये पक्षातील वरिष्ठांकडून अनेक कठोर निर्णय त्यांना सुनावण्यात आले. अनेक बदल त्यांच्या समोर ठेवण्यात आले. पण अशा परिस्थितीतही त्यांनी पक्षाबद्दल असलेली निष्ठा कधीही ढासळू दिली नाही. पक्षनिष्ठा आणि प्रामाणिकपणे काम करण्याच्या त्यांच्या वृत्तीने आजवर अनेक माणसे त्यांनी जोडली व अनेकांचा आदर कमावला. कोणतेही छोटे अथवा मोठे काम विना मोबदला करण्यातच आपले समाधान मानणाऱ्या पद्माकर कुलकर्णी ह्यांनी आपला स्वाभिमान व नीतिमूल्य कायम टिकवून ठेवले. त्यांनी सदैव पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्षाचा प्रचार केला आणि तब्बल 1 वर्ष घरापासून दूर पालघर येथे राहून तेथील आदिवासी भागात घरोघरी फिरून भाजपचे विस्तारक म्हणून पक्षाचा प्रसारही केला. शहापूर, जव्हार, वाडा, मोखाडा, पालघर अशा अनेक परिसरातील आदिवासी लोकांना वैयक्तिकरित्या जाऊन भेटणे व त्यांच्या हक्कांबद्दल त्यांना जागरूक करणे अशा विविध उपक्रमात त्यांनी दिवस रात्र एक केले. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचे नगरसेवक व विरोधी पक्षनेते
अशी दुहेरी भूमिका बजावताना एक वडील म्हणून असलेल्या आपल्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडणारे पद्माकर कुलकर्णी आपल्यापैकी बऱ्याच जणांनी प्रत्यक्ष पाहिले आहेत. त्या काळात एकच मुलगी असताना एकुलते एक अपत्य ठेवण्याचा त्यांचा निर्णय आसपासच्या बऱ्याच लोकांच्या समजण्या पलीकडे होता. मात्र मुलगा मुलगी भेदभाव करणाऱ्यातले आम्ही नाही आणि तुम्हीही करू नका असे ठामपणे सर्वांना सांगत आलेले कुलकर्णी दाम्पत्य उत्तमरित्या पालकत्वाच्या मार्गास चालू पडले. मुलीला उत्तम शिक्षण व संस्कार दिले. चांगला जावई शोधून तिचे लग्न लावून दिले. पुढे जाऊन नातीच्या आगमनामध्ये व तिच्या संगोपनामध्ये उत्साहाने सहभागी होत आले व लेकीच्या आयुष्यातील प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यामध्ये खंबीरपणे तिची साथ देत आले. अजूनही देत आहेत. आज श्री पद्माकर कुलकर्णी यांनी वयाची 75 ओलांडली. काही अंतर्गत कारणास्तव त्यांना त्यांचे वास्तव्य डोंबिवलीतून ठाण्यामध्ये हलवावे लागले असले तरी हा बदल आपल्या लेकीच्या आनंदाखातीर हसत आनंदाने त्यांनी स्वीकारला. रिकामं बसून आजारपण मागे लागू नयेत व म्हातारपणी कोणावर अवलंबून राहावे लागू नये म्हणून बहुतांश वेळ ठाणे ते डोंबिवली असा रोज बस व लोकल ट्रेनने प्रवास करणारे पद्माकर आपल्या नातीबरोबर तासंतास खेळात तेवढेच रमतात व आपल्या अमाप अनुभवाच्या गोष्टी सांगून तिला रमवतात. आयुष्यात कोणाकडूनच कसलीही अपेक्षा न ठेवता स्वतः लोकांना सढळ मनाने मदत करणाऱ्या अशा व्यक्तिमत्वाला 75व्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. त्यांना उत्तम आरोग्य आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो आणि त्यांचा आशीर्वादाचा हात सदैव आपल्या डोक्यावर राहो हीच देवाकडे प्रार्थना.
बाबा हात जोडे जरा बस. Yes, it's some more. Wait. ओके नमस्कार. आवाज येतोय मागे. तर नमस्कार सर्वांना. आज इथे उपस्थित असलेल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. आज वेळ पाळून मी दिलेल्या वेळेत तुम्ही इथे उपस्थित राहिलात आणि बाबांच्या ग्रँड वेलकम मध्ये सहभागी झाला त्याबद्दल सर्वात आधी धन्यवाद. आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास आहे कारण आज आम्ही साजरा करतो माझ्या बाबांची म्हणजे श्री पद्माकर कुलकर्णी यांची 75. तर आपल्या बच्चे कंपनी कोणाचा आणि बच्चे कंपनी सगळी शांत आहे. सॉरी झाले सेटल सगळे झाले सेटल चालू करू. ओके. तर आपल्या सर्वांच्या प्रेमळ उपस्थितीने आज या खास दिवसाला एका सोहळ्याचं रूप प्राप्त झालेलं आहे. तर सगळ्यात आधी मी सांगू इच्छिते आजचा हा कार्यक्रम करण्यामागचं कारण थोडं भावनिक आहे आणि थोडं स्वार्थी आहे. भावनिक अशा कारणामुळे की लहानपणीपासून आपला प्रत्येक वाढदिवस जोरदार साजरे करणारे आपले आई बाबा त्यांच्या पिढीत ती प्रथा नव्हती त्यामुळे त्यांची ती एक हौस पूर्ण करता यावी म्हणून हा सगळा घाट आणि स्वार्थी अशा कारणामुळे की त्यानिमित्ताने आपल्या सगळ्यांना भेटता येतं एकत्र येता येतं एक गप्पा गोष्टींचा एक निमित्त मिळतं. तर असा आता कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. थोडा कौटुंबिक कार्यक्रम करण्याचा प्रयत्न असेल. सगळ्यात आधी दोन्ही पाय एकत्र पाठावरती ठेवा ना चौरंगावरती. हा येस. मेहनत घेत आहे. एसी बंद करा सकते क्या? सेंटरला थोडं पुढे अजून आजी आजोबांच्या बाजूला जा उभं राहायला. खालचं नाही.
मधून करते नाही नाही क्रॉस उभा राहून असताना बस बस तिथेच थांबा सगळ्यांनी त्या औक्षण मूर्ती हां एक नाही बरोबर आहे दिव्यान एकदम जवळ नका त्यांच्यापासून परफेक्ट आहे समोर दिलं ना त्याला फोल्डर फोर लुक त्यांच्याकडे द्या औक्षण त्यांना करताय तर त्यांच्याकडे बघा आणि करा हळूहळू
लाईट्स ऑफ. स्क्रीन दिसत नाहीये. ते हॅलोजन लाईट. बस स्टेजवरती बाकी बस थँक्यू. भेटू दे एक 5 मिनिटं मला सगळ्यांचं लक्ष इथे स्क्रीनवर जर मिळालं तर बरं होईल. तर आज आपण इथे साजरी करणार आहोत बाबांची 75वा वाढदिवस. 75 वर्षे म्हणजे अनुभवांची शिदोरी, आठवणींचा खजिना आणि अजून वर्षांचा प्रवास. काही तासांच्या या कार्यक्रमामध्ये सामावणं जरा कठीण आहे, पण त्यातल्या त्यात सारांश रूपात मी आपल्या समोर बाबांच्या आयुष्याचा एक आढावा संक्षिप्त रूपात साजरा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर काही मुद्दांत, काही प्रसंगानुरूप कमी जास्त जर काही माहिती जी तुम्हाला माहित आहे मला नाहीये, तर गोष्टी बऱ्याच कमी जास्त असतील तर सांभाळून घ्या. तर बघूया बाबांचा जीवनपट एका संक्षिप्त रूपात. हे नाव आपल्या सर्वांनाच परिचयाचे आहे. एक अशी व्यक्ती जिने अगदी तरुणपणापासून एक अशी व्यक्ती जिने अगदी तरुणपणापासूनच आपले उभे आयुष्य समाजसेवेमध्ये झोकून दिले आणि वैयक्तिक श्री रंगनाथराव सातेफळकर व सौ अन्नपूर्णा रंगनाथ सातेफळकर या दाम्पत्याला 27 जानेवारी 1951 रोजी रात्री 9 वाजता एक पुत्ररत्न प्राप्त झाले. त्याचे नाव त्यांनी पद्माकर असे ठेवले. पुढे कालांतराने कुटुंबाचे नाव सातेफळकर वरून कुलकर्णी करण्यात आले. 3 थोरले बंधू व 3 थोरल्या भगिनी व 1 धाकटा बंधू यांचा थोरला भाऊ म्हणून भक्क माधर बनले. वडिलांचा पदा, आईचा पद्माकर आणि सर्व भावंडांचा भाऊ. देवालय शिक्षण देऊळगाव राजा येथील शाळेत पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी धुळे येथे त्यांनी मुक्काम केला. BSc शिक्षण पूर्ण करून पुढे एका कॉलेजमध्ये गणिताचे प्राध्यापक म्हणून काम केले. केमिकल प्रोडक्ट्सचा छोटा व्यवसाय सुरू केला. संघ व भाजपच्या रूपातून सुरू झालेला जनसंपर्क व्यवसायातही सत्कारणी लागला व त्याच व्यवसाय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांना भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून नेमण्यात आले व ते ह्या निवडणुकीत भाजपच्या वरिष्ठांकडून मिळालेल्या अनेक जबाबदाऱ्याही त्यांनी निश्चितपणे पार पाडल्या. अनेक बदल त्यांच्या समोर ठेवण्यात आले, पण अशा परिस्थितीतही त्यांनी पक्षाबद्दल असलेली निष्ठा कधीही ढासळू दिली नाही. पक्षनिष्ठा आणि म्हातारपणी कोणावर अवलंबून राहावे लागू नये म्हणून बहुतांश वेळ ठाणे ते डोंबिवली असा रोज बस व लोकल ट्रेनने प्रवास करणारे पद्माकर आपल्या नातीबरोबर तास खेळात तेवढेच रमतात व आपल्या अमाप अनुभवाच्या गोष्टी सांगून तिला रमवतात. आयुष्यात कोणाकडूनच त्यांना उत्तम आरोग्य आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो आणि त्यांचा आशीर्वादाचा हात सदैव आपल्या डोक्यावर राहो हीच देवाकडे प्रार्थना. श्री पद्माकर रंगनाथ कुलकर्णी हे नाव आपल्या मी आशा करते की हे जे काही आता आपण बघितलं छोटीशी फिल्म ती तुम्हाला आवडली असेल. म्हणजे मला जे काही थोडंफार माहित होतं लहानपणापासून जे काही मी बघितलं होतं त्याच्या आधारावर आणि मला जे काही फोटो आतापर्यंत सापडले त्यावर हे मी बनवलं. तर आता आपण वळूया आपल्या पुढील सेगमेंटकडे. तर असं म्हणतात की माणसाचं व्यक्तिमत्व त्याच्या बालपणापासूनच घडत असतं.
तर त्यात त्याच्या आई वडिलांचा आणि भावंडांचाही तेवढाच महत्वाचा भाग असतो, सहभाग असतो. दुर्दैवाने आई वडिलांचा सहवास आता नाही, पण त्यांचे संस्कार आजही बाबांनी टिकवून ठेवलेत आणि ते पुढच्या पिढीलाही ते पुढे पास करत आहेत. तर आई वडिलांनंतर सुखदुःखातले जे आपले भागीदार असतात ते म्हणजे भावंड, आणि बाबा त्या बाबतीत खूप श्रीमंत आहेत. 3 थोरले भाऊ, 3 थोरल्या बहिणी, 2 लहान बहिणी आणि 1 धाकटा भाऊ, अशी 10 भावंडांची फौज. तर दुर्दैवाने त्यांची काही भावंड आज आपल्यात नाहीत आणि त्याची मोठी बहीण अक्कात्या तब्येतीच्या कारणामुळे येऊ शकली नाही. पण आता इथे जे उपस्थित आहे, बाबांची मोठी बहीण कुसुमत्या, धाकटी बहीण श्यामलत्या आणि भाऊ दिवाकर काका, मी त्यांना विनंती करते, बाबा स्टेजवर या, आम्हाला जरा तुमच्याशी गप्पा गोष्टी करायच्या आहेत. एकच मिनिट, मी विसरले. ओके सावकाश. ओळख करून देते, ही कुसुमात्या बाबांची मोठी बहीण, यांच्या सगळ्यात मोठी अक्कात्या जालन्याला असते पण तिला येता नाही आलं. कुसुमात्या ही श्यामलत्या बाबांपेक्षा लहान बहीण, बाबांच्या पाठची विजू आत्या आता आपल्यात नाही. हे दिवाकर काका, बाबांचे धाकटे, सगळ्यांमधले 10 भावंडांमधले शेटे फळ आणि बाबांचे लाडके बंधू. म्हणजे यांचा जो बॉन्ड आहे तो सगळ्यांसाठी हॅलो. तर आमच्या सगळ्यांसाठी अरे माई माझा हॅलो हा बंद होतो. हॅलो. ओके. तर यांचा बॉन्ड जो आहे, मी म्हणत होते की सगळ्यांसाठी, आमच्या पिढीसाठी आदर्श आहे. म्हणजे जर तुम्हाला एखादी महत्वाची कोणती गोष्ट सांगायची असेल, या 5 जणांपैकी कोणाला तरी एकालाच सांगा, बाकी पुढचं काम ते आपोआप होतं, सगळ्यांपर्यंत पोहोचतं, त्यांच्यापर्यंत त्यांचे लेखी, त्यांच्या सुना, त्यांच्या सगळ्यांपर्यंत आपोआप पोहोचून जातं. ते स्ट्रॉंग नेटवर्क आहे आणि ते त्यांचा हॅलो. आता आपण पुढे वळूया. तर मी माझे प्रश्न सुरू करते. सगळ्यात आधी मी मोठ्या बहिणीला विचारेन, आत्या बाबांची नंतर गप्पा मार, आधी आता आमच्याशी मार. तर बाबांचा जेव्हा जन्म झाला तेव्हा तू किती वर्षांची होती? तेव्हा मी साधारण 2.5 वर्षाची होती, 1 वर्ष 9 महिने. मग तुला काही त्यांच्या जन्माबद्दल आठवणं शक्यच नाही? म्हणजे छोटी होती ना तू, नंतर तसं आठवत होतीस. बरं. मग बाबा लहानपणी कसे होते? हॅलो. खोड्या करायचे, धिंगाणा करायचा, एकमेकांना वय करायचं, नंतर मदतही करायची, तितकी मदत पण होत होती, भांडत होतं पण परत एकही होत होती. पण मग सगळ्यात जास्त आई वडिलांचा मार किंवा ओरडा कोणी खाल्लाय सगळ्या भावंडांमध्ये? काय ओरडा किंवा मार कोणी खाल्लाय? तर काही कोणालाच नव्हतं जास्त ओरडा नाही, कोणालाच बोलत नव्हती कधीही नाही, म्हणलं वेळच नव्हता काही बोलतच नाही. बरं. बाबांविषयी एखादी खास आठवण किंवा बाबांबद्दल काही? बाबांबद्दल बोलायचं तर खूप आठवणी आहे, भरपूर आठवणी आहेत. बरोबर खेळणं, धिंगाणा करणं, शाळेत जाताना मला क्लासला जायचं नाही म्हणायचं, आम्ही त्याला सगळं रोवून त्या सरांकडे घेऊन जायचो. ते सर ट्युशनला यायचे घरी घ्यायला, उपाध्याय म्हणून गुरुजी होते, हे सगळ्या महिने आमच्या
चालत होत्या, पण भांडण प्रकार नव्हता, कधीही नाही. आणि एक विशेष म्हणजे आम्ही मोठं झालो, सगळे एकमेकात मदतही खूप करत होतो. आम्ही जर जेवढं बहिणी काम करत तेवढं दुसऱ्या दिवशी आम्हाला त्यांनी गरम करून वाढायचं, जेवणं करायची, ही मजा वेगळी. आता तुम्ही केलं, आता आम्ही करणार, तुम्ही बसा, ही. आणि एक महत्वाचं म्हणजे विशेष, आम्ही दिवाळीचे एरवी आम्हाला कष्ट भरपूर होते, आम्ही कामं करत, आमच्या मदतीला ते पण असायचे भावना, हा तर जास्त होता, तो तर लहानच होता, कुठला तरी प्रश्न नाही, हा जास्त होता. आणि विशेष म्हणजे आम्ही भाऊबीज करायचो, दिवाळीचे खूप कष्ट करायचे, पण त्याच्यात एक महत्वाचा मुद्दा त्यांनी काढला होता 6वी 7वीला असताना, की बहिणीनेच कामावर सगळे कामं करायचे, आम्ही पण करणार, म्हणून त्यांनी खास तेवढ्यासाठी बहीण तीज हा कार्यक्रम ठेवला. म्हणजे आम्हाला त्या दिवशी तो काहीही करू देत नव्हता, सगळे राहून. मग आता कुठे गेला तो कार्यक्रम? इथे भाऊ, माझे पण बरेच भाऊ आहे तिथे. आता करतो ना, तो सांगायला हवंय, दीपाताई, कीर्तीताई, लक्षात ठेवा, कीर्ती पुढच्या वेळी करूया आपण, योगिताताई, सुधीताई. तुला आज बाबांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त काही अजून काही व्यक्त करायचंय, काही खास शब्द त्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत? खास शब्दात आठवणी काय सांगू, सगळेच त्याचे खास शब्द आहे. तो इकडे राहिला आहे, कारण त्याला काहीच ओळख नाही, त्याला आवड होती क्रिकेटची, खूप खेळायचा, सगळ्याच्या तो प्रश्नच नाही, तो तर पहिल्यापासूनच तिच्यात आहे, त्याच्यामुळे ते प्रश्न येत नाही. ते तुमचे आरती संघाचे जे हे निघायचे त्याच्यातून पुढे असतात, आमच्या तिथे देवळबाराच्या टेकडी, तिथेपर्यंत जायचं त्याच्यावर, त्यांचे दर कार्यक्रम ठरलेले होते लहानपणापासून, त्याच्यामुळे काय आता तर काही तो पुढे गेला, कष्टाने स्वतःच्या याच्यावर मिळवलंय, सगळे काय जे केलं ते अति कष्ट करून मिळवलं, हे ते आहे, शून्यातून वर आणलं, आणि अजूनही तो तितकेच कष्ट खूप तितकंच आहे. त्याच्यात मुख्य म्हणजे बायको चांगली मिळाली, आणि मुख्य लेक आणि जावई, हे म्हणून सुद्धा करावं तितकं कौतुक थोडं आहे त्याचं, त्यामुळे तू माझंच कौतुक. तुझं तर करायचं होते, प्रश्नच नाही, तो आता दुसऱ्याचा आहे उचलला परत त्याचा आहे. आठवतं पहिला झालेला वाढदिवस मित्र परिवार, हा तो मित्र परिवाराने केला होता, नाही त्यावेळेस राजनाथून केला. विशेष म्हणजे छान आहे, कौतुक करायसारखं आहे, आणि तुझ्यासारखी मुलगी मिळाली हे सुद्धा भाग्य. तू सगळ्याच त्यांच्या मनासारखं व्यवस्थित सांभाळून घेतली, बरं हे सगळं काय सगळं छानच आहे त्यांना. थँक्यू थँक्यू. तर आता आपण वळूया धाकट्या भावंडांकडे. ओके, तर मोठा भाऊ म्हणजे कसे, म्हणजे खोड्या करायला शिकवणारा मोठा भाऊ होता, की केलेल्या खोड्या सावरणारा मोठा भाऊ? खोड्या करायला शिकवायचा, आणि आम्ही जरी तो आयुष्य मोठा होता तरी आम्ही भरपूर भांडत पण होतो, आणि मजा पण करायचो, मजा पण करत. तो मारायचा मला, पण मी कधी करत नाही. आणि काकांची काय प्रतिक्रिया? मोठा भाऊ म्हणून बाबा, तुम्ही दोघं कायम एकत्र असता, देवाच्या कृपेने ते तसंच राहो, तर तुमची काय विशेष आठवण बाबांबद्दल? आठवण स्पेशल असं म्हणजे कसं आहे की तो एक माझा आदर्श मित्राला कधी आदर्श म्हणूनच बघितला, त्याच्याकडे बघूनच मी माझं जे काय आयुष्य आहे ते बनवायचा प्रयत्न केला. सक्सेस जितका झाला तेवढं झालं, आणि काही अडचण आली तरी तो नेहमी माझ्या मागे उभा राहतो, मला सांगतो, आणि त्याचं मी ऐकतो. असा लहानपणीचा एखादा मनोरंजक किस्सा, म्हणजे तुम्ही काही खोड्या केल्यात आणि त्यांनी? अजिबात नाही. कोणा तरी केला, काही केलं तरी आमच्याकडे भांडण होत नव्हते, कधी मारामारी नाही, कधी हे नाही, कधीच नाही. नेव्हर. मला तरी आठवत नाही. बरं, मग आजच्या दिवशी तुम्हाला त्याच्याबद्दल काही खास मनोगत व्यक्त करायचं आहे, किंवा काय शुभेच्छा खास पद्धतीने द्याव्या अशा वाटत असतील?
आमच्यातर्फे त्याला खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्याने जे कष्ट केले त्याचं फळ त्याला मिळेल. कष्ट केले माई काकांचा आशीर्वाद त्याला भेटतोय. हे तर सतत डोळ्याने सगळं पाहिलेलं. माईचं सारखं म्हणावं, जिथे तो तिथे मला पाठवत होते काय. काही शुभेच्छा तुमच्याकडून किंवा मनोभाव? शुभेच्छा शब्दातच दिल्या पाहिजे असं नाही. आमच्या सदैव आहे आणि नेहमीसाठीच राहणार आणि जे पण आहे जितकं पण मॅक्झिमम आयुष्य मिळेल तेवढा आम्हाला आनंद होईल आणि 100 वर्ष आयुष्य मिळेल हीच ईश्वर. तर खूप आम्हाला खूप छान वाटलं. सगळे भावंडे इथे जमलेत. तुम्ही आता तुमची जागा परत जाऊन बसू शकता. बाबा तुम्ही इथेच थांबा. तर आता भावंडांची आपल्या गप्पा झाल्या, तर त्यानंतर आपल्या सगळ्यात महत्वाची व्यक्ती म्हणजे त्यांची जोडीदार म्हणजे माझी आई सौ प्रणिता पद्माकर कुलकर्णी हिला मी विनंती करते प्लीज स्टेजवर येऊन बाबांच्या बाजूला आपली जागा ग्रहण करावी. तर आता या सेगमेंटचं नाव आपण ठेवलं अर्धांगिनी. ओके, थोडं प्रेम, थोडी तक्रार आणि बऱ्याच गप्पा. तर मला आईला मी काही प्रश्न विचारणार आहे. तर जर कोणाला इथे माहित नसेल तर आईबाबांच्या लग्नाच्या आधी त्यांचं एक दूरचं किंवा थोडंफार जवळ दूरचं नातं होतं. म्हणजे बाबांची सख्खी बहीण विजू आत्या आईची सख्खी मामी होती या कारणाने की कोविड मध्ये देवाने तिला आमच्यापासून हिरावून घेतलं. पण ते आधीचं नातं होतं. त्याच्यानंतर लग्न झालं तर म्हणजे त्याच्या आधीपासून कदाचित आईने किंवा त्यांना एकमेकांना बघितलं असेल किंवा कुठून तरी एक रेफरन्स आला असेल. तर मला आईला विचारायचंय की असं तुला माहित होतं का त्यांच्याबद्दल? असं मला कळलं होतं कारण माझ्या मामाच्या लग्नाला मी गेले त्यावेळेस थोडी कुणकुण लागली. सासऱ्यांनी मला बघितलं आणि त्यांना कुठून कळलं माझी अनुराधा नक्षत्र हे त्रास आहे. त्यांनी त्यांच्या मनात आणलं की ही मुलगी सून म्हणून करावी. हे थोडं थोडं माझ्या कानावर आलं आणि आमच्या मामाने त्यापेक्षा तर मामाची बायको ही मामी आधी नंतर ती नणंद झाली पण तिचा जास्त पुढाकार होता. तिनं जास्त प्रयत्न केले, अथक प्रयत्न केले आईला पटवण्याचे, वडिलांना पटवून शेवटी तिने मला त्यांच्या गळ्यात बांधलं असं म्हणायला हरकत नाही. तिच्या आशीर्वादाने माझं त्यांच्याशी लग्न झालं. असा माझा इतिहास आहे. तर आमची एक खास विनंती अशी आहे, खास रिक्वेस्ट, उखाणा जोरदार उखाणा होऊन जाऊ. दोघांचा ओके, आता बहिणी म्हणता येईल तर दोघांचा. हृदयात असावं प्रेम, प्रेमात असावी निष्ठा, निष्ठेत असावं कर्तृत्व. पद्माकर रावांच्या अंगी आहे विलक्षण दातृत्व.
नाही सांगितलं त्यांनी, डोळे मोठे करून मला सांगितलं मी नाव नाही घेणार. बरं ठीक आहे, नंतर करते ते. तर बघूया गार्गेचे प्रयत्न सफल होतात का. बस तेवढं तर तर त्यानंतर आईनंतर बाबांच्या आयुष्यात आली त्यांच्या आयुष्यातली सर्वात महत्वाची व्यक्ती, जिच्यामुळे त्यांची बाबा या पदावर बढती झाली. आणि नंतर त्यांच्या मते ते सदैव तिची बॉस, ती त्यांची बॉस बनून राहिली असं त्यांचं मत आहे. पण म्हणजे माई आजी कायम म्हणायची की पद्माकरच्या पायाला भिंगरी लावलेली आहे. पण मला असं वाटतं माझ्या जन्मानंतर ती भिंगरी जरा, त्या भिंगरीचा स्पीड जरा कमी झालेला असेल असं वाटतंय मला. तर तुमच्या नाही वाटत अजून आहे, फक्त तेव्हा जरा स्पीड थोडा कमी झाला असं. हो, तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी माझं बालपण बघितलं, अनुभवलं आहे प्रत्यक्ष. तर त्यांच्या बरोबर कायम मी फिरत आलेले आहे, बघितले लहानपणी मला सगळीकडे घेऊन फिरायचे. तर आता मी मोठी झाले, मी त्यांना ठाणे फिरवते, त्याचा दिवस झालेला आहे. तर त्यांच्यामुळे आणि माझ्यामुळे त्यांना असा सोन्यासारखा जावई मिळाला आणि त्यांची दुधावरची साय असणारी त्यांची नात मिळाली. तर आता मी त्यांना आमचे लाडके जावई बाप हेमंत आणि गार्गे त्यांना मी स्टेजवर बोलवते. प्लीज. तुमची लाडकी जावई, आमची लाडकी जावई. प्राचीला बरेच माहिती सांगितली यांच्याबद्दल, पण आपण बघूया आता प्राचीला यांच्याबद्दल किती माहिती आहे. आणि तुम्हाला त्यांच्याबद्दल काही मनोगत व्यक्त करण्यासाठी बोलवलंय. ते आपण नंतर करूया मनोगत. तिला तिकडे बस, आजोबांच्या बाजूला बसू द्यायला. आपण काही प्रश्न विचारणार आहोत आता. माईक घ्या. एक सेकंड. नाव स्टार्ट. पहिला प्रश्न आहे, हे प्रश्न आपण प्राचीला विचारतोय जाणून घेण्यासाठी की तिला बाबांबद्दल किती माहिती आहे. पहिला प्रश्न आहे, आजोबांचा आवडता रंग कोणता? ह्याच्यात तर काहीच दुमत नाहीये. म्हणजे तसा बघितलं गेलं तर भगवा, कपड्यांमध्ये बघितलं तर अगदी हलका गुलाबी, पण भगवा सगळीकडे भगवा. बरोबर. आकाशी पण प्रत्येक वेळी कपडे आणताना मला दरवेळी ते गुलाबी रंगाचा ड्रेस घेऊन येतात. त्यांना असं वाटायचं की तो गुलाबी तुला आवडता. बरं, पुढे जाऊया. दुसरा प्रश्न, आजोबांचा आवडता खाद्यपदार्थ कोणता? ठेचा, भाकरी, गोड, बासुंदी, खीर, असं सगळंच आवडतं आणि काहीही पचवू शकतो मी, असं म्हणतात ते. हेही उत्तर चुकलेलं आहे. उत्तर आहे रबडी जिलेबी. जिलेबी तर आईचा आवडता पदार्थ. हे नितीन, हे आपल्याला चीट करतात. काकूंनी जसं केलं ना तसंच हा होतं इथे आमचं पण. बरोबर नाहीये. बदलतात उत्तर आहे. बाबांचं आवडतं गाणं कोणतं आहे मूवी मधलं, किंवा म्हणजे मराठी किंवा हिंदी कोणतं? दोन आहेत. एक तर इशारो इशारो आहे आणि दुसरं मेरी दोस्ती जे होतं, मेरी दोस्ती मेरा प्यार.
आता नवीन कोणतं निघालं? हे तू आईचं सांगितलं जे आईचं हे आईची आवडती गाणी सांगितली हे उत्तर चांगलं आहे. राही मनवा धोके चिंता देऊ शकतात हे मला माहित नाहीये गाणं, मी काय मेरी दोस्ती म्हणायचे मला, मेरी दोस्ती मेरा प्यार माझं आवडतं गाणं ब्लॅक अँड व्हाईट. काय उत्तरं दिली काय? चौथा प्रश्न, आजोबांचं आवडतं फूल? कमळ. नाही, चूक. अनंताचं आहे. हे काय हे बरोबर नाहीये उत्तर. इथे अर्ध्यापेक्षा जास्त लोक सहमत आहेत. त्यांचं उत्तर चुकीचं आहे, माझं बरोबर आहे. आपण चिन्हाबद्दल नाही बोलत होत आपण. तू फुल विचारलं ना. सगळीकडे फूल असो, चिन्ह असो, काही असो, ध्यानी बनी फक्त कमळ. म्हणून त्यांनी यांच्याशी त्यांचं नाव कमळाचं आहे हे त्यांच्यावर बदललं की ते त्यांनी. लग्नाच्या आधी त्यांचं नाव सरोज होतं आईंचं आणि सरोज सारखं म्हणजे कमळ आहे म्हणजे कमळाची सुरुवात इथून झाली. पाचवा प्रश्न, आजोबांचा आवडता छंद कोणता? होडी सोडवणे किंवा भाजी निवडणे. तू कोथिंबिरी आणि सगळ्या पालेभाज्या घेऊन यायच्या आणि ते बसायचं निवडत. हे उत्तर विजय जोशींनी काकांनी बरोबर सांगितलेलं आहे. भाजी बनवणे म्हणाले, नाही निवडणे बोलले ना ते बनवणे म्हणाला तुम्ही. एक तरी पॉइंट बाबांना जर कंटाळा आला असेल तर कोणत्या गोष्टीने त्यांचा मूड बदलू शकतो? बाहेर फिरायला जाण्याने किंवा गप्पा मारून. गप्पा कशा कोणत्या गोष्टी? राजकारणावर. बरोबर. एक मिळालंय. एखादी गोष्ट जी बाबांना अजिबात आवडत नाही किंवा त्याचा राग येतो. हे असेल वाढदिवस साजरा करणे. तशा बऱ्याच गोष्टी आहेत, पण आता मला हीच एक गोष्ट आठवते. नाही हे उत्तर बरोबर आहे पण आताच्या कॉन्टेक्स्ट मध्ये आताच्या या विषयामध्ये त्यांचं उत्तर आहे की बोलण्यात मीपणा असेल ज्याचा त्या गोष्टीचा त्यांना राग येतो. सब्जेक्टिव्ह. बाबांसाठी सुख या शब्दाची व्याख्या काय आहे? साधं आयुष्य, कष्ट करून छान घरातलं भाकरी भाजी खायची, सगळ्यांनी एकत्र सगळ्या आपल्या माणसांना गोळा करायचं, गप्पा मारायच्या, असं साधं काहीतरी. आणि म्हणजे आपल्या लेकी बरोबर नाती बरोबर वेळ घालवायचा. मित्रांसमवेत गप्पा व मातीबरोबर वेळ घालवा. झालं ना सगळ्या मित्र. बाबांना आयुष्याच्या या टप्प्यामध्ये काय करायला आवडेल? कामच करत राहायला आवडतं त्यांना, कारण रिकामं बसलं तर आजारपणा लागतात म्हणतात. त्यामुळे आपण सतत काम करत राहिलं पाहिजे. अजून काय करायला? फिरायला आवडेल, पिक्चर बघायला ते तर कधीच आवडत. त्यांनी उत्तर दिलंय प्रसंगानुरूप. झालं हेच सगळे प्रसंग. आता लास्ट, हा सगळ्यात प्राचीचा आवडतीचा प्रश्न आहे. तिला मला प्रश्न माहिती नाही आहे पण उत्तर तिला शक्यतो थोडंसं त्रासदायक होऊ शकतं. पण आम्ही असा शक्यतो विचार केला की हे जे प्रश्न आहेत ते तिला न सांगता किंवा त्याची उत्तरं जेवढी खरी घेता येतील बाबांकडनं की जेणेकरून प्राचीलाही ती माहिती कळेल जर नसेल माहिती त्याच्यातली काही तर गार्गी दहावा प्रश्न आहे, आजोबांना ठाणे आवडतं
ह्याचं उत्तर अगदी सोपं आहे. त्यांना डोंबिवली आवडतं, पण ठाण्यापासून त्यांना पर्याय नाही. इथे त्यांचं सर्वस्व त्यांच्या जवळ आहे, त्यामुळे डोंबिवली तर आवडतंच, ते कधीच दुय्यम होणार नाही. पण आता असं ते मुलीचं असतं ना की जरी माहेर आवडत असलं तरी ते सासरी होतं पुढे, तसं आहे त्यांचं. तर ठाण्यात रुळतात ते हळूहळू, पण डोंबिवली इज ऑलवेज द फर्स्ट चॉईस. हे उत्तर बरोबर. 2 out of 10. ते ओके, हे तर म्हणजे मी बोलवलं बाबांना काही तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या आहेत का त्यासाठी, त्यांनी मलाच इथे बसवलंय. फारसं म्हणजे याचा कॉन्फिडन्स असला पाहिजे या गोष्टीचा की कमीपणा वाटला पाहिजे की मराठीत कोणतंही वाक्य कोणताही इंग्रजी शब्द न आणता आपल्याला पूर्ण करता येईल की नाही हा एक माझा प्रयत्न आहे आता सध्या. आणि हे मी त्यांच्याकडनं शिकतोय, कारण की एवढे काही शब्द त्यांच्याकडनं मी ऐकतो ज्याच्यात इंग्रजीचा वापर न होता सुद्धा आपल्याला आपल्या भावना समोरच्याला पोहोचवता येतात. मराठी भाषेचा खूप जाज्वल्य अभिमान आहे त्यांना, आणि जेवढा त्याचा प्रचार करता येईल तेवढा ते करतात, आणि आपणही केला पाहिजे असं मला वाटतं. आणि जेव्हा आपल्याला माहिती आहे की आपण ज्या राज्यात राहतोय त्या राज्याची जर आपल्याला भाषा व्यवस्थित बोलता येत नसेल तर आपल्याला काहीतरी प्रयत्न करावे लागतील. दुसरी गोष्ट मला यांच्याबद्दल बोलायची वाटते की माणूस खूप सरळ विचाराचा आहे, मेहनती आहे. त्यांच्याकडे बघून कधी कधी आम्हाला स्वतःला आलेला कंटाळा सुद्धा दूर होतो, आणि तो कंटाळा बऱ्याच वेळा आलेला असतो आम्हाला, आणि काही वेळेला आमचा फक्त तो दूर होतो. मुलींसाठी दोन्ही म्हणजे माझ्या आणि त्यांच्या खूप करतात ते. तेवढाच त्यांना माझ्या आईबाबांबद्दल आदर आहे, तेवढाच आमच्या सगळ्या फॅमिली मेंबर्स बद्दलचा आदर आहे त्यांच्या. आला फॅमिली मेंबर शब्द आला की बराच विचार करत होतो त्या ह्याचा, पण वेळ जाईल सगळ्या. आणि आपण पुन्हा अशा 100व्या सोहळ्याला आपण पुन्हा भेटू अशी एक आशा असेल माझी यांच्या 100व्या सोहळ्याला, आणि हीच देवाकडे प्रार्थना असेल. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मी तुम्हाला देते, पण मला तर काही बोलता नाही. तुम्ही काय बोला, तुम्ही अर्ध्या मिनिटला काही बोललाच नाही आहे. त्यांचा नंतर येणार बाळा टर्न. बरं, बाय बाय. तर आता या सगळ्या गमती जमती नंतर आपण वळणार आहोत आपल्या मनोगताच्या कार्यक्रमाकडे. तर आज डोंबिवलीतून पण बराच मित्रपरिवार आला आहे. तर माझ्या विनंतीला मान देऊन बाबांच्या प्रेमाखातर तुम्ही सगळेजण एवढं प्रवास करून इथवर आलात, आवर्जून उपस्थित राहिलात, त्यासाठी खरंच तुमचे खूप खूप आभार. आणि मनोगताचा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी आपले श्री जगन्नाथ पाटील काका ते आज त्यांना दुसऱ्या एका कार्यक्रमाला अच्छा त्यांच्या तब्येतीच्या कारणामुळे त्यांना येता आलं नाही, पण फार अनेक म्हणजे आपले जे ब्लॅक अँड व्हाईट फोटो होते त्यात पण अर्ध्याहून जास्त फोटोमध्ये ते होते बाबांबरोबर. तर त्यांचा आणि बाबांचा त्यांची कारकीर्द बऱ्याच वर्ष त्यांनी एकमेकांबरोबर काम केलंय. तर त्यांनी एक मेसेज पाठवलाय, मी तो वाचून दाखवते. प्रिय मित्र पद्माकर उर्फ पदू काका, डोंबिवली पश्चिम. सस्नेह नमस्कार. परवा सौ प्राचीचा फोन आला आणि म्हणाली बाबांचा अमृत महोत्सव 31 जानेवारीला आहे, तुम्ही या. मी हो म्हटलं,
पण 16 जानेवारी पासून प्रकृती बिघडली, पाठीत मणका दुखावला. कारण आपल्याला कोणासमोर वाकायची सवय नाही, म्हणून आता पाठच दुखावली. मोडेल पण वाकणार नाही. असो, तुला अंदाजे 40-45 वर्षांपासून ओळखतो, ते पक्षाच्या कामामुळे. आपली पक्षकार्य म्हणून नाही, पण जीवाभावाचे, मैत्रीचे व घरोब्याचे संबंध झाले. कैलासवासी श्री माननीय रामभाऊ म्हाळगी, कैलासवासी माननीय रामभाऊ कापसे आणि माझ्या सर्व निवडणुकांमध्ये तू मनापासून काम केले आहे. सर्व महिला पुरुष कार्यकर्त्यांना एकत्र करून निवडणुकीचे यश खेचून आणले, हे कौशल्य तुझ्या अंगी होते. याची जाणीव सर्वांना होती. तू सांगायचे आणि कार्यकर्त्यांनी ऐकायचे. ते दिवस आता नाही, याची जाणीव आपल्याला होते. खरं तर मी आजच्या कार्यक्रमाला यायला हवे होते, पण योग नाही आला. माझ्या अमृत महोत्सवाला तुम्ही सर्वांनी मेहनत केली, याची जाणीव मला आहे. अमृत महोत्सवाच्या व पुढील शतक महोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. आपलाच जगन्नाथ. तर अजून एक पत्र माझ्याकडे आहे, पण मी ते थोड्या वेळाने वाचून दाखवते. त्याच्या आधी मी इथे आमंत्रित करते श्री विजय जोशी काकांना इथे या आणि बाबांबद्दल, म्हणजे तुमचे अगदी घनिष्ठ मित्र, यांच्याबद्दल काहीतरी आमच्या समोर मनोगत व्यक्त करा. पद्माकर सगळ्यांचाच मित्र आहे, पण 1982 सालापासून ते शेवट विस्तारक म्हणून पालघरला आम्ही एकत्र राहत होतो कार्यालयात. आणि माझा करिअर पण हा स्टार्टेड डोंबिवलीच्या कार्यालयात आणि ठाण्याच्या कार्यालयात. आय पास माय MBA बजाज. पण एवढं वर्ष देखील एक चांगलं होतं आमच्यामध्ये की आम्ही आयुष्यभर कामासाठी कुठेही पाठवलं तर जायचो. आणि एकमेव असं शेवटची मला वाटतं पिढीची आमची की ज्याच्यामध्ये तो आणि मी पालघर पासून ते अगदी लास्ट कसारापर्यंत सगळा जिल्हा पूर्णपणे पायी फिरलेलं तारबीन पेन्शन. आणि एक गोष्ट आणखीन चांगली की त्यांनी त्या काळामध्ये पश्चिममध्ये जे काम केलं, आता असं म्हणतात जो बीज उगवतो त्याच्यानंतर जी फळं येतात ती दुसऱ्याला मिळतात, पण त्याचा अनुभव इतका चांगला होता की त्याच्याबरोबरचे बरेच लोक आता भाटकळकर गेले, कांत असायचे, त्याचबरोबर बाहेर लोहकरे असायचे, त्याच्यानंतर पटवारी असायचे, नारायणराव असायचे, डोंबिवलीमध्ये आणखीन हे पण होते, बाहेर लोहकरींबरोबर आणखीन 2-3 जण धारगळकर होते. हे सगळे काळी काम, हे सगळे काळी दाता, हे कार्यालयात मी राहत होतो. सकाळी 5 वाजता चावी ठेवायची आणि काम निघून जायची. त्यावेळी पाऊस बी होता, वेस्टला ईस्टला कार्यालय एकच होतं. आणि मेंदळे नावाचे जे होते त्यांचे बूट कोणाला यायचे नाही, पण हे पलीकडून इथे यायचे आणि कार्यक्रमाला जायचं. इतका अत्यंत प्रामाणिकपणे काम केलं असा हा पद्माकर बघितला की बरं वाटतं. आणि कधी कधी असं वाटतं की खरंच ही पिढी आता संपली, त्याग संपला, व्याजावर लोक बरीच येतील, पण त्याग मात्र लोकांनी लक्षात ठेवावा अशी अपेक्षा असते. फक्त एकच मिनिटात शेवटचं सांगतो, कारण मी बरेच त्यांच्याबरोबर ट्रेनिंग प्रोग्राम वगैरे भरपूर केले. कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अहमदनाथ, बदलापूर हे पूर्वीपासून आपल्याकडेच होतं. नंतर ते गेलं पालघर पासून ते बोर्डीपर्यंत. फार लहानोची नगराध्यक्ष झाली होती. नंतर पूर्णिमा कबरे बरेचसे आमच्या बरोबरचे आहेत. एवढे नगराध्यक्ष 196 कमीत कमी नगरसेवक आम्ही निवडून आणले. त्याचा आनंद आम्हाला. फक्त एकच सांगेन, ह्या सगळ्यांना आपल्याला आनंद देण्यासाठी यांनी बोलवलं. एका शायरीमध्ये सगळ्यांचे आभार मानतो. चांद न होता तो सितारे न होते, गम के पहलू में नजारे न होते, पद्माकर न होते तो हम इधर नव्हते. थँक्यू काका. तर यानंतर मी बोलवते बाबांची एक खास नातं असलेले त्यांचे व्याही आणि माझे सासरे श्री प्रमोद ओलतेकर यांना. हॅलो, हरिओम. हरिओम. मी काय माझे मनोगत आहे ती मी लिहून आणले. मला बोलताना समजा चूक झाली तर ती होऊ नये म्हणून मी शुद्ध मराठीत लिहून आणलेलं आहे.
माननीय श्री पद्माकर कुलकर्णी यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमासाठी आज आपण येथे भेटत आहोत. ही अत्यंत आनंदाची घटना आहे. आपण सर्वांचे मनापासून स्वागत करतो. आम्ही ओलतीकर कुटुंबीय व कुलकर्णी कुटुंबाचे नात्याचे संबंध आमचा मुलगा हेमंत व सो प्राची यांच्या विवाहामुळे जुळले आहेत. आता 13 वर्ष झाली. श्री पद्माकर कुलकर्णी यांचे कुटुंबीय खूपच स्वभावाने निर्मळ धार्मिक वृत्तीचे आहेत. आम्ही ओलतीकर कराडेप्रमाणे व कुलकर्णी देशस्थप्रमाणे आमच्या इकडे गणपती गौरी घरगुती सण. आम्ही कुलकर्णी यांच्या इकडे रेणुकामाता देवीचे नवरात्र अशा दोन्ही सणांचे दोन्ही कुटुंबीय भक्तिभावाने एकत्रपणे साजरे करतो. आमच्या कुटुंबियांचे एक आदरणीय व्यक्तिमत्व म्हणून मी पद्माकर कुलकर्णी यांचा अभिमान मानतो. विशेष म्हणजे मी व प्राचीचे बाबा RSS चे स्वयंसेवक आहोत. प्राचीचे बाबा सामाजिक कार्यकर्ते म्हणून आदरणीय व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या इकडे आरती संग्रह पण खूप आहे. आमची नात श्री चिमरजीव गार्गी हे म्हणजे त्यांच्या दुधावाची सायच आहे. तिचंही कौतुक त्यांच्या इकडे पाहायला मिळतं. प्राचीची आई सुद्धा खूप प्रेमळ आहे. आमचा मुलगा हेमंत व प्राची यांचे खूप त्यांच्याकडे कौतुक चालते. सर्वांच्या आवडीचे पदार्थ स्वतः करून देण्याचे त्यांच्याकडे कौशल्य आहे. श्री पद्माकर कुलकर्णी हे माझ्यापेक्षा 3 वर्षांनी लहान आहेत, पण त्यांचा जनसंपर्क खूप आहे. त्यांना आम्ही पुढील आयुष्यात चांगले निरोगी आरोग्य लाभो असा मी त्यांना शुभाशीर्वाद देतो. थँक्यू बाबा. तर आता पुढे मी आमंत्रित करते विनायक करंदीकर यांना. त्यांनी बाबांबद्दल आपला मनोगत व्यक्त करावा. नमस्कार. या मूर्ती लहान पण कीर्ती महान ही लालबहादूर शास्त्री नंतर जर म्हण कोणाला जास्त योग्यपणे चपखलपणे बसली असेल तर हे व्यक्तिमत्व आपल्या मागे बसले पद्माकर कुलकर्णी. त्यांची माझी ओळख झाली 1989 साली रामभाऊ कापसेंच्या इलेक्शनच्या वेळेला. कुठल्या तरी राजकीय पक्षाशी संबंधित व्हायचं असं तेव्हा मनामध्ये चाललेलं होतं. वडिलांशी बोललो. वडिलांनी तेव्हा सदाशिवराव गोखले म्हणून, पूर्वी जर कोणाला माहिती असेल तर नवीन मराठी शाळा म्हणून डोंबिवलीमध्ये एक शाळा होती जी खूप वर्ष पद्माकरजींनी सांभाळली. आणि त्या सदाशिवराव गोखलेंनी मला घेऊन गेले ते मेधाविनी वर्तक आणि माधव वर्तक यांच्याकडे. आणि एक दिवस त्या दिवशी त्यांनी बोलता बोलता असं सांगितलं की तुला दुसऱ्या कुठल्या पक्षामध्ये जायची काय गरज आहे, तुला जायचंच आहे तर भाजप हा आपला पक्ष आहेच. आणि तेव्हा मी अभाविपचंही काम करत होतो, संघाचाही स्वयंसेवक होतो. आणि तेव्हा प्रथम मेधाविनी वर्तक आणि माधवराव वर्तक यांच्याकडे माझी ओळख झाली. ती या व्यक्तीची पद्माकर कुलकर्णी आहे. त्यांच्यानंतर आमच्यामधले जे ऋणसंबंध दृढ होत गेले ते आतापर्यंत एवढे दृढ आहेत की त्यांचा जो व्यवसाय आहे त्या व्यवसायामध्ये मी जर त्यांना काही सांगितलं की काका असं मला हवंय, तर दुसऱ्या दिवशी सकाळी ती गोष्ट माझ्या घरात असते डोंबिवलीमध्ये, जरी ते ठाण्यात राहत असले तरी. अशा त्यांच्याविषयीच्या अनेक आठवणी आहेत की ज्या सांगत बसलो ते तो खूप वेळ जाईल. प्राचीच्या लग्नातली एक आठवण सांगतो. एवढा कणखर असलेला माणूस प्राचीच्या लग्नामध्ये जेव्हा प्राचीची पाठवणी चालू होती तेव्हा असा बोक्साबोक्षी रडत होता की ही तीच व्यक्ती आहे ना की राजकारणामध्ये कठोरचा कठोर निर्णय घेताना आणि एखादा निर्णय दुसऱ्यावरती थोपताना एवढी कठोर असते. तीच व्यक्ती जेव्हा त्यांच्या मुलीची पाठवणी करत होते तेव्हा ओक्साबोक्षी रडत होते. हे त्यांचं रूप बघितल्यानंतर
आम्हाला कळलं की त्यांचं हृदय किती कोमल आहे. आणि अशा पद्माकर कुलकर्णींना मी 75व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू. तर पुढे मी आमंत्रित करते बाबांचा भाचा नीरज दादा. नंतर ओके, मग सुरेश मामा, बाबांचे मेहुणे, मी माझ्या मनाप्रमाणे जिथं वाटेल तिथं बसून सर्वांचं या कार्यक्रमामध्ये प्राचीन स्वागत केलेलंच आहे. मी पण करतो. तसं इथं आल्यानंतर माझ्या कानावर एक गाणं पडलेलं, हीच आमची प्रार्थना आणि हीच आमची मागणी, मानसाने मानसाशी मानसासम वागणे. तोच हा व्यक्ती सर्व माणसाशी माणसाप्रमाणे वागतो. शैले शैलेन माणिक्यम मौक्तिकम न गदे गदे, चंदना नाही सर्वत्र, सज्जना नाही सर्वत्र, चंदनम न वने वने. तो हा सज्जन मनुष्य. शैले शैले माणिक्यम मौक्तिकम न गदे गदे, चंदना नाही सर्वत्र, सज्जना नाही सर्वत्र, चंदनम न वने वने. माझ्या बोलण्यामध्ये बराच वेळ चूक होणार आहे, तरी काय हरकत नाही. सर्वजण समजून घेतात, हे जास्त महत्वाचं आहे. अजून एक महत्वाचं मला सांगायचंय, व्यक्तिमत्व म्हणजे हे पद्माकरराव. सर्वात जवळचं नातं माझं हे पद्माकरराव. यांच्याशी माझं दुहेरी नातं आहे. हे एक वैशिष्ट्य आहे. मी यांचा जावाई, हे माझे जावाई. माझी भाची यांना दिली आहे, त्यांची बहीण मी दिलेली अगोदर. आणि जेव्हा माझ्या लक्षात आलं की हा हिरा गेला नाही पाहिजे कुठं, माझी भाची लग्नाची होती, काय योग होता असो, मी त्यांच्या गळ्यात माझी भाची बांधली. प्रयत्न करावा लागले. आणि योग असे होते की त्या काळामध्ये यांना कोणतीच मुलगी पसंत येत नव्हती. आणि माझी भाची पाहिल्याबरोबर आनंदी झाले, खुश झाले. वा 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 सुरेशराव, काय तुम्ही काम केलं म्हणे माझं. नंबर 1 ची वाईट म्हणून दिले मला. आणि खरंच ते पद्माकरराव, तुमचं आतापर्यंत आयुष्य हे अतिशय आनंदी गेलेलं आहे. तसं पाहिलं तर असंही मला म्हणता येईल. आताच माझ्या भाचीनं सांगितलं की ते घरामध्ये भाजी निवडत होते. मला तर असं वाटतं ते फक्त भाजी निवडण्यासाठीच गेली असते, बाकी नेहमी बाहेर असते. काम करण्याचा फार शोक आणि समाजप्रिय प्राणी. समाजामध्ये कोणाशी एकदा ओळख झाली की तो मनुष्य यांना सोडत नव्हता. हे त्यांना सोडत नव्हते ना, यांच्या मागायला येणार लागलं. कोणी ना कोणी यांच्याबरोबर असायचं. डोंबिवली अख्खी यांची. पक्षाचं काम असो की कोणाचं सार्वजनिक लग्न असो, कार्य असो, काही असो, प्रत्येक कार्यामध्ये हे उपस्थित असतात. सर्वांच्या प्रेमांना अखंड राहिलेला असा हा अप्रतिम मनुष्य. माझ्या शुभेच्छा मी त्यांना काय देऊ, परंतु यांनी शतायुषी व्हावं आणि शतायू झाल्यानंतर या कार्यक्रमाला पुन्हा यावं, म्हणजे मी स्वतः शेतावरती. आणि त्यांना अशा शुभेच्छा द्याव्यात, तुम्ही आरोग्य संपन्न जीवन जगा, हीच आमची शुभेच्छा.
आणि आशीर्वाद, कारण लहान जावाई आहे. आणि शुभेच्छा. धन्यवाद. परत बोलायचंय कारण बाबा अरे काय गंमत बरं, मी जे बोललो ते पुन्हा एकदा बोलून दाखवायचं नाही. कोणीतरी ऐकलं अजून ते टेप केलं पण कोणी सांगितलं नाही काय ते चालले ना आम्ही तुला हात बोलायचं काय कमाल झाली आता. आता पुन्हा परत बोला, हा ग्रह आलाय आता पुन्हा. सगळ्या समाजामध्ये मी यांना गाठलं, माझी भाची यांना दिली, म्हणजे हे माझे जावई झाले. त्यांनी त्यांची बहीण मला दिली म्हणून मी त्यांचा जावई असं आमचं दोघे जात आहे. असं काही हरकत नाही. त्यांना लाख लाख शुभेच्छा. शतायुषी या आणि अशाच शुभेच्छा प्राप्त करण्यासाठी मला आपण बोलवा. धन्यवाद.